आज नवरात्रीतला दुसरा दिवस आहे. या दिवशी आपण मातेच्या ब्रह्मचारिणी रूपाची उपासना करतो. जेव्हा मातेने कैलासात जाण्याचे ठरवले त्यावेळेस भगवान शंकर आपल्या ध्यानामध्ये एकाग्रता होऊन ध्यान करत होते. ते पाहून मातेला देखील त्यांच्यासारखे स्थिर होऊन ध्यान करावेसे वाटले. माता ही अखंड श्रद्धेने तिथे ध्यान करू लागली. यामुळे त्यांना ब्रह्मचारिणी म्हटले जाते. ती दिव्य कन्या जिने दीर्घकाळ कठोर तप केले. भगवान शंकरांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांनी तिच्या प्रेमाची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी एका साधूचे रूप धारण केले आणि विचारले, तू का आयुष्य वाया घालवते? एखाद्या अशा माणसासाठी का घर सोडलेस जो तुला प्रेम करत नाही? तेव्हा मातेने डोळे उघडले आणि दृढ विश्वासाने उत्तर दिले, ते माझ्यावर प्रेम करतात. शिव आणि मी वेगळी नाही आहे, आम्ही दोघे एकच आहोत. हे ऐकून भगवान शंकरांनी आपले खरे रूप प्रकट केले. दोघेही एकमेकांकडे पाहून हसले आणि त्यांचा देवी मिलाप झाला. मातेच्या ब्रह्मचारिणी रूपातून आपल्याला शिकायला मिळते की मोठे साध्य करायचे असेल तर शिस्त, संयम आणि दृढ निर्धार पाहिजे. हा आजचा संदेश आहे.